नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आपण आपल्या सेशनची सुरुवात करण्याच्या आधी अं, आपण एक थोडक्यात एक छोटासा काहीतरी टास्क तुम्हाला करायला सांगते. बघा बरं, प्रयत्न करा. आपल्या कुठल्याही चार मैत्रिणी किंवा पाच मैत्रिणी त्यांची नावं लिहा बरं. अगदी जीवाभावाच्या चार पाच मैत्रिणी त्यांची नाव, की वेळ आली किंवा कोणताही एखादा प्रसंग आला तर या मैत्रिणीला मी अगदी हक्काने हाक मारू शकते. माझ्या एका हाकेमध्ये, एका कॉलमध्ये ती मैत्रीण मला मदत करायला येऊ शकते. तर सगळ्यांना हा टास्क दिलेला आहे, कम्प्लीट करायचंय थोडस फास्ट. आज आपण पुढचं घेणार आहोत. हम्म, परत काय सांगू बरं, प्लीज परत सांगा. ओके. हा, येस. गौरी मॅडम, तुमच्या जवळपासच्या जीवाभावाच्या कुठल्याही चार पाच मित्र मैत्रिणींची नावं लिहायची. मला नका नावं देऊ, मी नावं लिहून का घेऊन काय करणार? सोनाली मॅडमने पाठवले, सारिका, किरण, कविता. मला नका देऊ, तुम्ही लिहायचे तुमच्या नोटबुक मध्ये. तुमच्या मैत्रिणींची नावं घेऊन मी काय करणार? सो राईट डाऊन इन युअर नोटबुक्स. सगळ्यांनी आय होप एक नोटबुक केली असावी. आपले सेशन मी मुद्दाम रेकॉर्डिंग देत नाही, त्याचं रिझन असं आहे. रेकॉर्डिंग इझिली अवेलेबल असेल ना, तर माणसं अजिबात व्हिडिओ बघत नाहीत. सॉरी, अटेंड करत नाही सेशन. मग मला सांगा, मग मी कोणाला शिकवणार? आणि ही एक डिवाइन एनर्जी आहे, विद्या आहे. त्या विद्येचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही माझ्या समोर असाल, तुमचे व्हिडिओ ऑन असतील, तर तो एक प्रकारचा त्या विद्येचा रिस्पेक्ट आपण करतोय. आणि मग मला दिसतं पण प्रॉपर कोण कसं बसलंय कसं नाही. कारण कुठल्याही विद्येचा जर तुम्ही रिस्पेक्टफुली अभ्यास केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यामध्ये छान रिझल्ट मिळतात. येस. काय होतंय, नावं आठवत नाहीत का मैत्रिणींची? की काय कळत नाहीये की नक्की माझ्या जीवाभावाचे आहे की नाहीये? असंच होतंय ना? आहेत का आपण चार मित्र मैत्रिणी तरी जोडू शकलो का एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये? वाटतंय तुम्हाला? कोणा कोणाकोणाला लगेचच ती नावं सुचली बरी? की अपूर्व आहेत, अ, प्रज्ञा पण आहेत, नेहा पण आहेत. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना पटकन डोळ्यांसमोर ती नावं आलेली आहेत. सो त्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, की काहीतरी तुम्ही असं करताय त्यामुळे अशा बऱ्याच लोकांना तुम्ही जोडून ठेवलेलं आहे. पण ज्यांना नावं आठवत नाही त्यांचं काय? आम्ही तर काहीच केलं नाही, असं असं होईल का मग त्याचं? हो, आपण जगलो नाही असा त्याचा अर्थ होतोय. की आपण मन मुरादपणे आयुष्य जगलोच नाही. आपण फक्त या कॉम्पिटिशन मध्ये धावत राहिलोय, धावत राहिलो, धावतच राहिलोय ना. आणि त्यामुळे फक्त पैसा पैसा पैसा, लग्न झाल्यानंतर मूल आणि घर आणि मग ते संसार, त्याच्या गाड्यामध्ये आपण पूर्ण अडकून आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलंय. आपल्याला स्वतःला काय हवंय, माझी आवड कशामध्ये आहे. मला सुद्धा मैत्रिणींबरोबर गप्पा टप्पा मारायला आवडतात, मला सुद्धा स्वतःला वेळ द्यायला आवडतो. या सगळ्यांकडे आपण कधीच बघितलं नाही. कारण आपण स्वतःला एवढं बिझी करून घेतलंय. ते पण कशासाठी? आपल्या घरासाठी, मुलांसाठी, मग नवऱ्यासाठी, या सगळ्या गोष्टींकडे. पण यात सगळ्यात दुर्लक्षित होणारी एक गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं मन. या मनाला आपण कधी जपलंय का? एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये माझ्या अजून चार जीवाभावाच्या मैत्रिणी सुद्धा होऊ शकल्या नाहीत. की अगदी लगेचच त्यांची नावं मॅडमने सांगितलं मी नावं लिहू शकते आणि ती नावं मला लगेच आठवू शकतात. आणि म्हणूनच आयुष्य एकदाच मिळतं, मन मुराद जगा, जगायला शिका. बाकी न्यूमरोलॉजी तर आपण शिकणारच आहोत, नो डाऊट. पण त्याआधी आयुष्य जगायला शिकायचं आहे. ओके. येस. आता आपण पुढे बघूया की त्या मैत्रिणींचं पेमेंट लिहा बरं. किती किती आहे समोर? मुद्दाम तुम्हाला हा टास्क करायला सांगते. हॅलो. आजची लिंक जॉईन करता येत नाहीये का?
बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले लिंक जॉईन करता येत नाहीये. एकच मिनिट. काय बरं प्रॉब्लेम झाला? नाही होत आहे. ओके, मला मला आता मेसेज येतात तेव्हा कळले. पण बाकी सगळे तर जॉईन झाले, कनेक्ट झाले एवढी लोक. ओ, काय प्रॉब्लेम होतोय? मीटिंग ऍट द हॉस्ट अलाउड कॅपॅसिटी. ओ, येस येस. सो सॉरी, माझं झूमचं हे काल संपलंय, त्यामुळे आता फक्त 100 लोकच आजच्या दिवस तरी ऍड होऊ शकतात. आय एम सो सॉरी, मी पण विसरली. आजची झूमची कॅपॅसिटी फक्त 100 लोकांची राहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही नशीबवान समजा की तुम्हीच लोक जॉईन झालात, कनेक्ट झालात. येस, आज मी रिचार्ज करते. थोडस विसर माझ्या माइंड मधून निघून गेलं. सो सॉरी, माझ्या स्टुडंटला नाही मिळालं हे जॉईन करता. ओके. सो म्हणूनच व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केल्यामुळे तुम्ही काय करताय, तुमच्यामधला कॉन्फिडन्स किती आहे, या गोष्टी दिसून येतात. आणि नेहमी कोणाच्याही वेबिनारला जा, व्हिडिओ ऑन करायची सवय लावा. एकतर आपल्या मनातली भीती निघून जाते, सेकंड आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो, आणि त्याचबरोबर युनिव्हर्सला सुद्धा कळतं की तुम्ही कुठल्या इंटेन्शनने त्या मीटिंगमध्ये, त्या वेबिनारमध्ये, त्या सेमिनारमध्ये बसलेला आहात. कारण आपल्याला वाटत असेल तरी पण आपला कर्मा, प्रत्येक मिनिटचा कर्मा, प्रत्येक सेकंडचा कर्मा काउंट केला जातो. दॅट्स वाय आपले व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. ओके, चला आपण पुढे बघूया. लिहिलात का बरं त्यांची नावं, त्यांच्या समोर त्यांचं पेमेंट? ओके, 4 किंवा 5 वॉटेवर जेवढे असतील ते. त्याला आता डिवाइड करा बरं 2 ने. त्यांच्या सॅलरीला डिवाइड करा. 5 ने डिवाइड करा. चला, 2 ने नको, 5 ने डिवाइड करा. हा, किती अमाऊंट आली मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. 'वैशाली गुजर' म्हणतात 2 लाख. ओके. वैशाली गुजर, आणखीन कोण आहे? मला मेसेज करा फास्ट. हा, 1,96,000. 6K, 60K. माझ्या फ्रेंड्स हाऊसवाईफ आहेत. ओके, 1,25,000. ओके. हा, आता त्यांना मी आन्सर देते, ज्यांचं 1,25,000 आहे, किंवा 2 लाख आहे, किंवा 1 लाख आहे, व्हॉट एव्हर. सो आता तुम्ही कुठल्या सराउंडिंग मध्ये आहात ते तुम्हाला जज करायचंय. कुठल्या सराउंडिंग मध्ये आहात बरं? तुमच्या ज्या फ्रेंड्स आहेत, ओके, त्यांच्याकडून तुम्हाला काही युजफुल नॉलेज मिळतंय का? एक्सचेंज होत आहेत का आयडिया? चेक करा. जे तुमचं सराउंडिंग आहे, जे तुमचं फ्रेंड सर्कल आहे, सो जर तुम्ही अशा फ्रेंड सर्कलमध्ये राहत असाल जिथे तुम्ही मोटिवेट होता, जिथून तुम्हाला काहीतरी चांगल्या आयडियाज मिळत आहेत, काहीतरी मोटिवेशनल ऐकायला येतंय, सो येस, डेफिनेटली तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात आहात. पण जर तिथून तुम्हाला काहीच मिळत नसेल, आता मला सांगा, 10,000, 20,000, 30,000 जर तुमचं इन्कम आता असेल, तर तुम्हाला कुठे असायला पाहिजे? तो आपली मेंटॅलिटी चेंज करणं कोणाच्या हातात आहे? आपल्या. आपली परिस्थिती चेंज करणं कोणाच्या हातात आहे? आपल्या. आणि म्हणूनच आपण कुठल्या गटामध्ये मोडतोय ते आपल्याला स्वतःला जज करायचं. आणि इथून आता त्या मैत्रिणी माझ्या काही कामाच्या नाहीयेत म्हणून त्यांना टाटा बाय बाय करायचं का? नाही. पण आपलं सराउंडिंग आणखीन छान पद्धतीने कसं व्हायला पाहिजे, आपण कुठल्या सराउंडिंगच्या लोकांबरोबर उठलं बसलं पाहिजे, ते आता आपल्याला स्वतःलाच डिसाईड करायचंय. कारण श्रीमंत लोक कशी वागतात, कसं बोलतात, काय खातात, काय पितात, हे बघण्यासाठी अंबानींनी काय केलं होतं? धीरूभाई अंबानींनी त्यांचा जेवढा पेमेंट होता एका दिवसाचा, तो पेमेंट त्यांनी कुठे स्पेंड केला होता? ताज हॉटेलमध्ये. आणि काय प्याले होते? फक्त चहा किंवा कॉफी. कशासाठी? तर मोठी माणसं कशी बोलतात, कसं ऐकतात, त्यासाठी. पण जर आपली मेंटॅलिटीच कंजूस असेल,
पण आपल्याला एखादी गोष्ट परचेस करायची असेल आणि आपण ती परचेस करण्यासाठी मनातून आढेवेढे घेत असतो किंवा कशाला काय उपयोग असं करत असतो, म्हणजे आपण कुठेतरी ती इन्व्हेस्टमेंट करतोय, त्या इन्व्हेस्टमेंटवर पण आपण 10 वेळा विचार करत असतो. तर मला सांगा, ती गोष्ट आपल्यापर्यंत येईल का? काही लोक, मी सांगते, एवढे कंजूस असतात की भले कुठलाही वेबिनार असेल, काही असेल, तो सेशन अटेंड करायला जाणार, पण जर तिथे इन्व्हेस्टमेंट करायची असेल एक छोटीशी अमाऊंट 99 किंवा 49, तर ती लगेच एनरोल करत नाही. का? इथे माझी इन्व्हेस्टमेंट जाणार आहे, माझे पैसे जाणार आहेत. पण त्या 49 किंवा 100 रुपयामध्ये एवढी मोठी अमाऊंट आहे का आपल्यासाठी? नाही. पण त्या एवढ्या छोट्या अमाऊंटचा ती लोक त्यावेळेला एवढा विचार करतात, आणि त्यामुळे तिथे जे नॉलेज मिळणार असतं त्या नॉलेज पासून ती नेहमी दूर राहतात. आणि ज्यांना ज्यांना ते नॉलेज मिळतं, एक स्टेप 2 स्टेप तुमच्यापेक्षा नक्की ती पुढे जातात. मग आपण कशावर फोकस द्यायला पाहिजे? ऑब्व्हियसली आपण आपल्या नॉलेजवर फोकस द्यायला पाहिजे, कारण आता आपला बेस आहे, आणि आपला जर बेस पक्का असेल तर पुढची जी इमारत होणार असते ती अगदी ठामपणे उभी राहणारी असते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकायला याल तेव्हा त्याच्यावर खर्च नाही तर इन्व्हेस्टमेंट करायचंय. ओके. सो त्याला एक शब्द द्यायचा, इन्व्हेस्टमेंट, कारण आपली इन्व्हेस्टमेंट नेहमी 4 पटीने आपल्याला रिझल्ट देते. खर्च कुठे होतो? जे आपण यूज करतो, खातो, पितो, ते काय झालं? आपलं खर्च झालं. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय? चांगल्या गोष्टीवर केली जाणारी एक काय म्हणता येईल त्याला, एक भांडवल असं म्हणू शकतो आपण त्याला. त्याला म्हटलं जातं इन्व्हेस्टमेंट. ओके. सो येस, आता आपण पुढे जाऊया. आय एम सो सॉरी, आजच्यासाठी बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले, मीटिंग जॉईन करू शकत नाही. आय एम सो सॉरी. उद्या नक्कीच तुम्हाला अटेंड करता येईल, आणि याचा मी सेशन, याचं रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती सेंड करेन. नो, डोंट वरी. कारण ही माझ्याकडून चूक झाली आहे. सो याचं रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला आज. ओके, आता पुढे जाऊया आपण. काल आपण किती नंबर पर्यंत बघितलं बरं? कम्पॅबिलिटी नंबर 4. ओके, आज पुढे जाऊया. हा, तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन करा सगळं व्यवस्थित. नंबर 5 लिहायचे आता आपल्याला, तुम्हाला इथे. नंबर 5 कोणाचा आहे? मर्क्युरी, बुध. प्लॅनेट आहे मर्क्युरी, बुध. हा, हा, त्याचं प्लॅनेट आहे मर्क्युरी, लिहिला ना? फ्रेंड्स नंबर आहेत 1 2 3 6 5. फ्रेंड्स नंबर आहेत 1 2 3 6 5. एनिमी नंबर किंवा नो फ्रेंड्स मध्ये येतात 2948. हा चार्ट आपण काल ड्रॉ केलेला. सॉरी सॉरी, नंबर 5 चे फ्रेंड्स नंबर आहेत 1 2 3 6 5. आणि 5 नंबर असा आहे की त्याचे एनिमी नंबर कोणीच नाहीयेत. 5 नंबर असा आहे की त्याचे एनिमी नंबर कोणीच नाहीयेत. न्यूट्रल नंबर आहेत. न्यूट्रल नंबर राईट डाऊन 7894. म्हणजे या नंबरने ना त्यांच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत, ना त्यांना फायदा होत, ना लॉस होत. सो न्यूट्रल नंबर आहेत 7894. ओके. नेक्स्ट नंबर आहे नंबर 6. नंबर 6 कोणता प्लॅनेट आहे? हा व्हीनस. 15 याचे फ्रेंड्स नंबर आहेत 1576. 1576, आणि याचा एनिमी नंबर आहे 3. म्हणजे 3 आणि 6 36चा आकडा, यांचं कधीच पटणार नाही. सो ज्यांचा ज्यांचा
मुलांक नंबर पर्सनॅलिटी नंबर हे आहे 6 आहे, तर त्यांनी 3 नंबरच्या लोकांशी लग्न करायचं नाही केलात तर तुमची वारंवार तुमचे वादच होणार आहेत, भांडणच होणार आहेत, क्लेश होणार आहेत. जसं की मी सांगितलं, न्यूमरोलॉजी असेल, वास्तू असेल, एस्ट्रोलॉजी असेल, हे सगळं जे प्रिडिक्शन असतं ते 85% प्रत्येकाच्या बाबतीत खरं ठरतं. काहींच्या बाबतीत त्यांच्या चांगल्या कर्मामुळे मे बी ते तसं तसं तेवढे तेवढे रिझल्ट किंवा तेवढे डिसएडव्हान्टेजेस त्याच्या नंबरचे त्यांना मिळत नाही. ओके. सो नंबर 6 न्यूट्रल नंबर आहे. नंबर 6 न्यूट्रल नंबर आहे. 8924. 8 वाल्यांची पण यांचं पटेल, 9 वाल्यांची पण पटेल, 2 आणि 4 म्हणजेच पटेल म्हणजेच काय ना नुकसान पण होणार ना लॉस पण होणार. 8924. ओके. नंबर 7 केतू. केतू म्हणजे डोक्याच्या खालचा भाग, धड. त्यांचे फ्रेंड्स नंबर आहेत 46135. 46135. केतूचे सुद्धा कुठले एनिमी नंबर नाहीयेत हा. नो एनिमी नंबर केतू. येस, यांचे न्यूट्रल नंबर आहेत 8297. 8297. ओके. नेक्स्ट नंबर 8, शनीचा नंबर. प्लॅनेट शनी. नंबर 8 शनी. जज. तो याचे फ्रेंड्स नंबर आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या लोकांबरोबर याचं जमू शकतं ज्याचं पर्सनॅलिटी नंबर 5637 आहे ते. राईट डाऊन 5637. 5637 आणि 4 आणि 8 याला वरती स्टार करायचंय. ओके, स्टार करायचं, या दोन्ही नंबरला वरती स्टार करा. जोपर्यंत फ्रेंड्स, आता स्टार का करायचंय ते सांगते मी तुम्हाला. जोपर्यंत हे लोक एकमेकांचे फ्रेंड्स आहेत तोपर्यंत खूप छान चाललेलं असणार. पण ज्या दिवशी ते एकमेकांशी लग्न करणार, 8 नंबरवाले जेव्हा 8 नंबरशी लग्न करणार किंवा 8 नंबर 4 वाल्यांशी लग्न करणार, तेव्हा मात्र यांच्या संसारामध्ये वादविवाद सुरू होणार, क्लेश कलह चालू होणार, भांडणं चालू होणार. म्हणजेच टेम्पररी रिलेशनशिपमध्ये ते चांगले फ्रेंड्स होऊ शकतात, बट जेव्हा परमनंट रिलेशनशिपमध्ये येतात म्हणजेच लग्नासारख्या, तेव्हा मात्र त्यांचं पटणार नाही, त्यांच्यामध्ये वादविवाद चालू राहणार. राईट डाऊन. नंबर 8. आता नंबर 8 चे नो फ्रेंड्स किंवा एनिमी नंबर कुठले आहेत? अगेन 4 आणि 8. 4 आणि 8ला वरती स्टार करायचंय. परमनंट रिलेशनशिप मध्ये आले की एनिमी होणार ते. आणि कोण आहे 8चा एनिमी नंबर? कोण आहे? 1 आणि 2. 1 and 2. येस. पुढे जाऊया. अगेन 8 वाल्यांचा न्यूट्रल नंबर आहे नंबर 9. ना फायदा होणार ना नुकसान होणार. नंबर 9. येस. पुढे घेऊया आपण नंबर 9. लास्ट नंबर 9. नंबर 9. मंगल, मार्स. मंगळ, मार्स. त्याला म्हणतात चीफ ऑफ आर्मी, सेनापती. म्हणजे एखादा सेनापती सारखा हा काम करू शकतो. नंबर 9 खूप प्रचंड ताकद, पॉवर,
अग्रेसिव्ह, या सगळ्याच गोष्टी नंबर 9 मध्ये असतात. फ्रेंड्स, यांचे फ्रेंड्स नंबर कुठले आहेत, कुठल्या लोकांबरोबर यांचं फ्रेंडशिप छान होऊ शकतं किंवा लग्न उत्तम प्रकारे निभावू शकतात, तर 158, 158 या लोकांबरोबर यांचं खूप छान उत्तम जमेल. आता 9 नंबरचे एनिमी नंबर कुठले आहेत, कुठल्या लोकांबरोबर यांचं जमणार नाही, तर 4 तारखेच्या व्यक्तीबरोबर जर यांनी लग्न केलं किंवा 2 तारखेच्या व्यक्तीबरोबर यांचं लग्न झालं, तर मात्र यांचं पटणार नाही. 4 आणि 2 वादविवाद, एनिमी नंबर. आता न्यूट्रल नंबर कुठले आहेत, की जर या नंबरची व्यक्ती यांच्या आयुष्यात आली, लग्न झालं इन फ्युचर, तुम्हाला माहित नसेल, आणि आता तर न्यूमरोलॉजी तर तुम्ही आता शिकताय, पण आता लग्न झालंय या व्यक्तींबरोबर 7, 6, 8, 9, तर काही फरक पडणार नाही. ना तुमच्यासाठी ते बेनिफिटेड असणार आहेत, ना तुमच्यासाठी ते लॉस क्रिएट करणार आहेत. सो न्यूट्रल असणार आहेत 7, 6, 8, 9. नंबर 9चे न्यूट्रल नंबर आहेत 7, 6, 8, 9. इथपर्यंत क्लिअर? सनचे फ्रेंड ते झालं काल. 1 ते 4 नंबरचं काल झालं. बरं ठीक आहे, मी एकदा पुन्हा रिपीट करते, एकच मिनिट. एकच मिनिट, मला आज लोशिव ग्रेड घ्यायची होती. हा, त्यांना सांग. चला आता आपण पुढे जाऊया. अरे काय होते. इन शॉर्ट मी सांगते, आता फटाफट लिहून घ्या. नंबर 1चे फ्रेंड्स नंबर आहेत 925361. नंबर 1चे फ्रेंड्स नंबर आहेत 925361. एनिमी नंबर नंबर 8. न्यूट्रल नंबर आहेत 4 आणि 7. न्यूट्रल नंबर आहेत 4 आणि 7. सुरभी मॅडम, हा फ्री क्लास आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये तुम्हाला नाही मिळणार, ठीक आहे ना. सो जेवढं नॉलेज इथे मिळतंय तेवढं घ्या, बाकीचं आपण नंतर बघायचं. येस, पुढे बघूया आपण. नंबर 2. नंबर 1चं न्यूट्रल नंबर आहे 4, 7. नंबर 2 क्वीन नंबर. सो त्याचे फ्रेंड्स नंबर आहेत 1532. 1532. थोडंसं फास्ट, कारण हे काल झालेलं आहे. आणि त्याचे एनिमी नंबर आहेत 849. एनिमी नंबर आहेत 849. न्यूट्रल नंबर 6 आणि 7. नंबर 3 गुरुचा नंबर. 3च्या नंबरशी कुठल्या कुठल्या व्यक्तींचं पटतं बरं? 15327. 15327. आणि 3चा
हे कोण आहे, दुश्मन म्हणू शकतो, एनिमी नंबर, किंवा नो फ्रेंड्स बोलू शकतो त्याला. 6 नंबर 6चा आणि 3चं कधीच पटत नाही. न्यूट्रल नंबर आहे 489. न्यूट्रल नंबर 489. नंबर 4 राहू. राहूचं कोणाकोणाबरोबर पटतं? 7156, 7156. 48 ची लोक जर त्यांच्या आयुष्यामध्ये आली परमनंट तर त्यांचं पटणार नाही. सो 4 आणि 8 वर स्टार करायचा होता. नो फ्रेंड्स कोणकोणते आहेत राहूसाठी? 2948. अगेन 48 वर स्टार करायचं आहे. परमनंट रिलेशनशिप मध्ये आले तर हे एनिमी नंबर असणार आहेत 2948. आणि न्यूट्रल नंबर आहे नंबर 3. ओके, चलो पुढे जाऊया आता आपण. बरं, कोण लोक डे 1 पासून हा क्लास जॉईन करतायत? डे 1 पासून त्याने हँड रेस करा. ओके. एक मोठी नोटबुक केली आहे का तुम्ही सगळ्यांनी? हा. आतापर्यंत किती पेजेस भरले? ओके. हा, म्हणून मी सांगितलेलं एक प्रॉपर नोटबुक करा. येस. 10 ते 12 पेजेस भरले. व्हेरी गुड, व्हेरी गुड आर्या मॅडम. चलो आता पुढे जाऊया आपण. आज आपल्याला लोशू ग्रीड बनवायचे आणि लोशू ग्रीड मध्ये तुमचं तुमचं आता नाव लिहा बरं. एका छान नवीन पेजवर तुमचं नाव लिहा. वॉटेवर जे तुमचं नाव असेल ते आपलं नाव नेहमी पूर्ण लिहायचं हा. कसंही लिहा, कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, कसंही लिहा. ओके. ते नाव आणि तुम्ही खाली तुमचा बर्थडेट लिहा, पूर्ण बर्थडेट, वॉटेवर जी असेल ती. जसं की आज तारीख किती आहे? 10 तारीख आहे की 11 तारीख आहे बरं आज? एकच मिनिट, एकच मिनिट, मला एक फोन अटेंड करू दे. लग्नाच्या नंतरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता लग्न झालंय तुमचं, सो युनिव्हर्सला तुम्ही कुठला मेसेज सेंड करणार? एक एक मिनिट हा. हा, येस. बऱ्याच जणांनी मला इथे प्रश्न विचारला होता की मॅडम कुठलं नाव लिहायचंय. ऑब्व्हियसली लग्न झालेलं असेल तर लग्नाच नंतरचं. कारण युनिव्हर्समध्ये कुठला मेसेज जायला पाहिजे की तुमचं आता लग्न झालेलं आहे फलाना फलाना व्यक्ती बरोबर. सो त्या नावाचे व्हायब्रेशन तुम्हाला मिळायला पाहिजे. ओके, सो सिम्पल. नाव वाचा बरं, रीड करा एकदा.
काय वाटतंय ते नाव वाचल्यावर नंतर? कुठे असायला पाहिजे ते नाव? कुठल्या तरी कंपनीचं ओनर, छान एखाद्या 2 BHK फ्लॅट वर माझं नाव, असं वाटतंय मनामध्ये? येते आयडिया? कोण डिस्टर्ब करते आज मला? एकच मिनिट. चार्वी. सो सॉरी. काय फिलिंग आली? नाम में कुछ दम है. येस. बिझनेस ओनर. ओके, व्हेरी गुड. कोणी लिहिले बरं? माया पवार. व्हेरी गुड. गुड थिंकिंग. आणखी काय? ओके, सुनीता जैन म्हणतात न्यूजपेपरला काहीतरी मोठं नाव मिळालं तर त्यात जास्त प्राऊड फील होणार आहे. येस, व्हेरी गुड. म्हणजेच काय, अजूनपर्यंत आतापर्यंत आपण आपल्या नावाचा कधी विचार केलाय का, की हे नाव मार्केटमध्ये कसं फेमस व्हायला पाहिजे? सो आपण कधी आपल्या नावाचा विचारच करत नाही. आपण फक्त आपलं घर भलं, आपलं जिथे राहतो ते भलं आणि आपलं काम भलं, बस दॅट्स इट. त्याच्या चौकटीतून बाहेर येण्याचा कधी प्रयत्न करतो का? सो हे थिंकिंग, जेव्हा युनिव्हर्सला हे थिंकिंग तुम्ही पाठवता, तेव्हा त्या गोष्टी बरोबर तुम्हाला ज्या हव्यात तशा मिळायला लागतात. पण त्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. आणि ही ऍक्शन घेण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का? तर सुरुवात कुठून करायची आहे? आपल्याच नावापासून, आपल्याच बर्थडेट पासून. ज्या काही चुका, आता चुका नाही म्हणू शकत आपण, कारण परमेश्वर प्रत्येक तारखेला, ज्या तारखेला आपल्याला जन्माला घालतो ती आपल्यासाठी चांगलीच असते. पण आपल्या कर्मामुळे त्या त्या डेटला आपण जन्माला येतो. सो याचा अर्थ असा आहे की आपली डेट वाईट आहे का? नाही. पण आपण जे मागच्या जन्मामध्ये कर्म केले होते ते या जन्मामध्ये आपल्याकडे कॅरी फॉरवर्ड येतात. आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी बॅलन्सिंग करण्यासाठी परमेश्वर एक चान्स देतो. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय? सुरुवात स्वतःपासून करायचंय. स्वतःची बर्थडेट जी आलेली आहे, बर्थडेट चेंज करणं शक्य आहे का? मी आत्ता जाते त्या हॉस्पिटलमध्ये आणि माझी बर्थडेट लगेच चेंज करून येते. म्हणून म्हणाला 15 तारीख खूप छान आहे, मी लगेच 15 तारीख लिहून टाकते, 1 तारीख लिहून टाकते. पॉसिबल आहे का? नाही. मग काय करू शकतो? आपल्या नावाची, जे नावाचे व्हायब्रेशन आहे ते चेंज करू शकतो. आपल्या नावाची स्पेलिंग आहे ती चेंज करू शकतो. तेवढा अधिकार आपल्याकडे आहेत की नाहीयेत? आहेत ना. तो त्याच्यासाठी पर्टिक्युलर म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा गॅझेट ते लॉयर कडून ते काय करायची गरज आहे का? ज्यांना इन फ्युचरमध्ये तसं करायची गरज आहे ते करू शकतात. पण त्याच्यासाठी टेम्पररी सुद्धा उपाय आहेत, रेमेडीज आहेत न्यूमरोलॉजीमध्ये. क्लिअर? बरं. आपल्या प्रत्येकाकडे एक मोबाईल आहे ना? सगळ्यांकडे मोबाईल. आपल्याला कधी माहित होतं का आपल्या मोबाईलचे जे शेवटचे नंबर्स असतात ते आपल्यासाठी किती लकी अनलकी असतात? याबद्दल कधी माहित होतं का आपल्याला? नाही. आपला मोबाईल नंबर सुद्धा आपल्यासाठी आपल्याबद्दल काहीतरी सांगत असतो. पण आता हे आपल्या या सेशनमध्ये त्या गोष्टी नाही होणार आहेत. पण ही एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया देते मी. म्हणजेच काय, आपण ज्या ज्या गोष्टी कॅरी करतो त्या सगळ्या आपल्यासाठी काहीतरी काम करीत असतात. आणि म्हणूनच आपण चूझी असलं पाहिजे. चूझी म्हणजेच काय, मला जे हवंय ते ते माझ्या आयुष्यामध्ये मला मिळायला पाहिजे. ओके. सो आपण आता बघूया, पुढे जाऊया. चला, आपल्याला लोशू ग्रीड तयार करायची आहे. हा हा एक टेबल ड्रॉ करा. 492. हा ऑलरेडी लोशू ग्रीड हे असतं. ओके. न्यूमरोलॉजीमध्ये लोशू ग्रीड, देन 3 प्रकारच्या न्यूमरोलॉजी आहेत: वैदिक, पायथागोरस आणि लोशू ग्रीड. ओके.
सो आणि एक आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला. आधी फक्त आपण लोशू ग्रीडवर येऊया. त्याला तुमची तुमची बर्थडेट लिहा बरं. आणि हा चार्ट रेडी असतो, तो ऍज इट इज तुम्हाला लिहायचे. 4923578116 आणि एक ब्लँक तुम्हाला चार्ट ड्रॉ करायचे. या दोन गोष्टी तुम्हाला आता लगेच करायच्या. मी तोपर्यंत थोडंसं पाणी पिऊन घेते. ओके, झालं डन. हा, तुमची बर्थडेट लिहा एका पेजवर, जसं मी आता सांगितलं होतं तसं. आता तुम्हाला काय करायचंय, त्या बर्थडेट मधून तुमची पर्सनली नंबर, जसं की काल आपण शिकलो, आणि आपण आपला डेस्टिनी नंबर, या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल, आता कोणाची तरी मला एक बर्थडेट द्या बरं. अरे बापरे, एकच द्यायला सांगितली. थांबा, माझ्याकडे बऱ्याच बर्थडेट आलेले आहेत, त्यातली एक कुठली तरी सिलेक्ट करते मी. 25/8/1986. कोणाची आहे माहित नाही मला. 25/8. एकच मिनिट. 25 ऑगस्ट 1986. आता याच्यामध्ये तुमचा पर्सनॅलिटी नंबर किती आहे? 25. ओके. सो पहिला आपण इथे लिहूया पर्सनॅलिटी नंबर. 25, 2 + 5 = 7. पण आता इथे लक्षात ठेवा. थांबा जरा, मी सांगते तुम्हाला डिटेलमध्ये. हा पर्सनॅलिटी नंबर तुमचा 7 झाला. आता इथे आपल्याला डेस्टिनी नंबर काढायचा. डेस्टिनी नंबर म्हणजेच काय? सो पूर्ण बर्थडेटची टोटल करा. पूर्ण तुमच्या बर्थडेटची टोटल. 25 + 8 + 1 + 9 + 8 + 6. फुल टोटल. 2 + 5 + 8 + 1 + 9 + 8 + 6. किती येते मला सांगा. हा, डबल डिजिट मध्ये मला सांगा किती आली टोटल. ओके, 39. सो राईट डाऊन इयर 39. आता 39ला पण आपल्याला सिंगल डिजिट नंबर मध्ये आणायचे. 9 + 3 किती झाले? 12. 12ला पण परत आपल्याला सिंगल डिजिट मध्ये आणायचे. 2 + 1 3. सो याचा, एकच मिनिट. येस. याचा डेस्टिनी नंबर किती झाला? 3 + 7. पर्सनॅलिटी नंबर 7 आणि डेस्टिनी नंबर 3. येस ऑर नो? इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हा, पहिलं मला सांगा, इथपर्यंत कळलं का? एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. कॅमेरा ऑन असतील तर मला कळेल प्रॉपर. आणि ज्यांचे ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांचेच नंबर घेतले जाणार आहेत पुढे. ओके.
ओके, क्लिअर. तुमचं जसं की तुमचं सुद्धा तुम्हाला हे काढायचंय सेम. तो आता आपण इथे घेतली होती एक डेट 25 ऑगस्ट 1986. सॉरी या इथे नाईन्टीन 86. हा, तो यांचं पर्सनली नंबर आहे 7 अँड डेस्टिनी नंबर आहे 3. चला, तुम्हाला जो चार्ट दिलाय ना त्याच्यामध्ये बघा. सॉरी सॉरी, आता पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर चांगला आहे की नाही, तर त्याच्यासाठी 81 कॉम्बिनेशन आपल्याला बघावे लागतात. तर 81 कॉम्बिनेशन मधलं आता 7+3 हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला ऐकून दाखवते. कारण सगळे कॉम्बिनेशन घेतले तर आपला क्लास मला वाटतं 20-25 दिवसांवर जाईल. तो याच्यातलं मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगते. 7+3 कोणाचं आहे कॉम्बिनेशन बघा, कोणाकोणाचे आहेत कॉम्बिनेशन 7+3. थोडस फास्ट कर. सगळ्यांनी आपापले पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर काढा बरं. सगळ्यांनी काढा. पर्सनॅलिटी नंबर अँड डेस्टिनी नंबर प्रत्येकाने काढा. आता हे ज्यांचं नंबर आहे, आता हे ज्यांची बर्थडेट आहे, मला माहित नाही कोणाची बर्थडेट आहे, सो मी रॅन्डमली कोणाची तरी एक घेतलीये. सो आता जाणून घेऊया की यांचं कॉम्बिनेशन काय आहे. आता यांचं कॉम्बिनेशन काय येणार आहे, 7:3. राईट. मग हे 7:3 कॉम्बिनेशन कसं आहे ते आपण जाणून घेऊया. गुड कॉम्बिनेशन. बघा याच्याबद्दल काय काय आहे, बुलेट पॉईंट लिहून घ्या. गुड कॉम्बिनेशन. एनी फील्ड, कुठल्याही फील्डमध्ये ही लोक जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट, हे कॉम्बिनेशन खूप चांगलं, आणखीन खूप चांगलं होऊ शकतं. कारण का, तर एक आहे केतू आणि 3 आहे गुरुचा नंबर, केतू अँड ज्युपिटर. बट आता इथे काय होणार आहे, मॅरिड लाईफ मध्ये थोडंसं अपडाऊन्स राहणार आहेत त्यांच्या. कॉम्बिनेशन चांगलं आहे यांचं, पण या व्यक्तींच्या मॅरिड लाईफ मध्ये थोडंसं अप्स डाऊन राहणार आहे. पण अप्स डाऊन झाले तरी सांभाळून कोण घेणार आहे यांना, ज्युपिटर. कारण तुमचा डेस्टिनी नंबर कुठल्यावर जातोय, ज्युपिटर 3 नंबरवर जातोय. त्यामुळे 3 नंबर यांना यांच्या संसाराला सांभाळून घेणार आहे. बट तुम्ही या फील्डमध्ये असलात, आध्यात्मिक क्षेत्रात असलात, ऑकल्ट मध्ये असलात, तर आणखीन उत्तम. जी लोक ऑकल्ट मध्ये आहेत या कॉम्बिनेशनची, जी लोक रेग्युलर 10-15 मिनिटं तरी मेडिटेशन करतात, तो त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. कारण ज्युपिटर तुम्हाला सांभाळून घेणार आहे, तुमच्या संसाराला सांभाळून घेणार आहे. सो तुम्ही केतू किंवा ज्युपिटरच्या फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकता, तुमचं करिअर करू शकता. मॅरेज लाईफमध्ये मे बी थोडंसं स्ट्रगल असेल, थोडेसे इश्यूज असतील, तर ते सुद्धा तुमचा ज्युपिटर बसल्यामुळे तो सांभाळून घेऊ शकतो. येस. खरं की खोटं? येस, कोणीतरी मला सांगा बरं, कोणाचं जर जर असेल. हा, एक चॅटबॉक्स मध्येच मला मेसेज करा. ज्यांचा कॉम्बिनेशन 7-3 आहे, त्या खरोखरच त्यांच्या संसारामध्ये थोडेसे इश्यूज आहेत का, आणि असतील तरी ते मॅनेज होतात. ओके, चला, 2-4 लोकांनी सांगितलेलं आहे. राईट. पुढे जाऊया आता आपण. सो असे कॉम्बिनेशन टोटल किती आहेत आपल्या बर्थ डेटचे, प्रत्येकाचे वेगवेगळे असणार. त्याचे कॉम्बिनेशन किती आहेत, 81. ओके. आता त्यातलं एक कॉम्बिनेशन आणखीन सांगते मी तुम्हाला. कोणी कोणी शोधले बरं पर्सनॅलिटी नंबर आणि हे, त्यातला एखादा कॉम्बिनेशन मी सांगते आता. कॉम्बिनेशन कळलं ना तुम्हाला. आता 5 आणि 4 कोणाचा आहे बघा, चेक करा बरं. 5 आणि 4 ज्यांचा कोणाचा आहे 5-4, तर त्याने हँड रेज करा. मी रॅन्डमली घेते आता. 5-4. एक आहे बॅलेन्सिंग आणि एक आहे राहूचा नंबर, मर्क्युरी, राहू. येस, मी काय म्हणाली, 5-4. 5-4 कोणाचा आहे का कॉम्बिनेशन, त्याने हँड रेज करा.
इमोजी वाले हँड केलात तर बरं होईल, मला लगेच दिसतो. कोणीच नाही, मग जाऊ दे, नाही सांगत. नेक्स्ट बघूया मग आपण. हा, नेक्स्ट बघूया आपण. कुठला नंबर घेऊ बरं, आता मी रॅन्डमली घेते. 3 4 3 4 3 4 3 5. ओके, 3 5 घेऊया. 3 5 3 5 कोणाचा आहे का? 3 and 5. हँड रेज करा बरं. कॉम्बिनेशन नंबर 3 and 5. ओके, सुनीता जैन. आणखीन कोण आहे? 3 and 5. आणखी नंबर कोणाचा आहे? कॉम्बिनेशन कोणाचं आहे? ओके, आता उद्यापासून मी पहिली माझ्या ग्रुपवरती लिंक शेअर करेन, मग इथे बाकीच्या ग्रुपवरती लिंक शेअर करेन. पहिलं पेड ग्रुपवर शेअर करेन. येस, सुनीता जैन. कारण बऱ्याच लोकांना मिळाली नाही लिंक आजची. हा, सो यांचं 3 and 5चं कॉम्बिनेशन कसं आहे बघूया आपण आता. गुड कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन छान आहे त्यांचं. बँकिंग मध्ये जाऊ शकतात, सेल्स मध्ये जॉब करू शकतात. गुड फॉर देम. बँकिंग अँड सेल्स जॉब त्यांच्यासाठी चांगलं आहे. आता या लोकांचा स्वभाव कसा असणार आहे? 3 and 5चा कॉम्बिनेशन अशा प्रकारे बोलतील की बोलताना जसं की फुलंच एक 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 फुलंच बरसवतात आपल्यावर, फुलांचाच भडीमार करतायत. असं छान, सुंदर, नाजूक आवाजात त्यांचं बोलणं असणार आहे. पोलाईट बोलणारे असणार आहेत. ओके, सो दे टॉक व्हेरी नाईसली. सॉफ्ट स्पोकन असणार आहेत. अग्रेसिव्हपणा त्यांच्यामध्ये नसणार आहे. अगदी सॉफ्ट स्पोकन. म्हणजे घरामध्ये सुद्धा त्यांचा स्वभाव किंवा बाहेर सुद्धा त्यांचा स्वभाव इतरांशी बोलताना खूप छान असणार आहे. ओके, सॉफ्ट स्पोकन. आता ही लोक कुठे बोलतात? जिथे बोलणं खूप गरजेचं आहे तिथे बरोबर आपलं तोंड ओपन करणार. ओके, पुढे बघूया. ही लोक कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतात? ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर. ट्रेनिंग फील्डमध्ये जातात, मोटिवेशनल स्पीकरमध्ये जाऊ शकतात. मीडिया रिलेटेड, कारण 3 आणि 5 आहे ना, गुरु आणि ज्युपिटर आणि मर्क्युरी आहे. त्यामुळे मीडिया रिलेटेड कुठल्याही फील्डमध्ये ते जॉब करू शकतात. अँकरिंगचा जॉब खूप छान प्रकारे करू शकतात. ओके, आता या लोकांनी लक्षात काय ठेवलं पाहिजे? आपल्या हेल्थच्या बाबत काळजी घ्यायला पाहिजे. कारण ही लोक स्वतःच्या हेल्थची कधीही केअरिंग करत नाही. नेहमी फॅमिलीला प्राधान्य देतात आणि त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करतात. सो या लोकांनी पहिल्यांदा प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे? स्वतःच्या हेल्थला. राईट डाऊन. आणि त्यामुळे 40 नंतर 45 नंतर त्यांना थोडेसे हेल्थ इश्यूज चालू होतात. यांच्या रिलेशनशिपमध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. रिलेशनशिप खूप छान असणार. येस. कोण आहे बरं असा? जे मी सांगितलं ते एक्झॅक्ट आहे का? कोणीतरी मला एकाने सांगा. ओके, चॅट बॉक्स मध्ये मेसेज. हा, ओके, बीपीचा त्रास आहे. हा, मी म्हणाले ना हेल्थ इश्यूज असणार. येस. हाँ, सुनीता मैडम का नंबर है। यस सुनीता मैडम, जो भी मैंने बोला सही है। अनम्यूट करके बोलिए। कहाँ गई सुनीता जी? येस, आणखीन कोणाचं कॉम्बिनेशन होतं बरं हे? ओके, चलो आता आपण पुढे जाऊया. आता आपण लोशू ग्रीड शिकलो. लोशू ग्रीड मध्ये एरोज आहेत. ओके, हे एरोज आपल्या जीवनावर कसा इफेक्ट करतात त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. सुनीता जी कहाँ पे गई? हाँ सुनीता जी, माइक अनम्यूट करना. हो रहा है क्या देखना आप? नहीं हो रहा है? मेरे यहाँ से तो कर दिया है. आपके यहाँ पे कुछ प्रॉब्लम नहीं लगता. यस, ट्राई नाउ.
ओके. आणखीन कोणाचं कॉम्बिनेशन आहे का? 5 and 3. सॉरी, कौन सा कॉम्बिनेशन मैंने अभी लिया? 3 and 5. ओके, चलो अभी हम नेक्स्ट करेंगे. एरो. लोशू ग्रिड में हम एरो देखेंगे. आता तुम्हाला काय करायचंय, जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हॉट एव्हर तुमची पर्सनॅलिटी नंबर जे आहे ती इथे मेन्शन करायची आहे. एकच मिनिट. जसं की आता इथे मगाशी आपण बघितलं पर्सनॅलिटी नंबर किती होतं त्या मॅडमचं, डेस्टिनी नंबर किती होतं. येस, कोणीतरी सांगेल का? आता विसरली मी. हा, पर्सनॅलिटी नंबर किती होतं मगाशी आणि डेस्टिनी नंबर किती होतं, कोणीतरी सांगा. 25 काहीतरी आपण डेट घेतली होती, 25 ऑगस्ट. 7 and 3. ओके, 7 and 3. हा, आता बघा, त्यांची बर्थडेट होती 25/8 समथिंग. बर्थडेट होती 25/8. ओके. सो आता 2 + 5 7 हा नंबर इथे आलेला आहे आणि डेस्टिनी नंबर 3 आहे. पण इथे जर 7 नंबर असता, सपोज सपोज त्यांचा जन्म 7 तारखेला झाला असता, 7 ऑगस्ट असता सपोज. ओके, तर हा पर्सनॅलिटी नंबर, सेम नंबर आपण इथे परत घेतला नसता. आता इकडे लक्षात द्या, इकडे इकडे व्यवस्थित बघा. आता याच्यामध्ये लोशू ग्रिड मध्ये आपल्याला नंबर्स फिल करायचे. 4 9 2 आहेत. आता त्यांची बर्थडेट किती आहे, पुन्हा एकदा मी लिहिते इथे. 25/8. येस, 19. किती होती बरं? कोणीतरी मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. 1986. ओके, थँक्यू सो मच. 1986. चला, ही बर्थडेट आपण घेऊया. तर या बर्थडेटला आपण थोडस क्रॉस चेक करूया. नंबर 4 आहे का या बर्थडेट मध्ये? बघा, चेक करा कुठे आहे का नंबर 4. नाही. सो इथे आपण ब्लँक ठेवूया याला. नंबर 9 आहे का? येस. नंबर 9 किती वेळा आहे? नंबर 9 1 टाइम आहे. सो 1 टाइम हिअर राईट डाऊन नंबर 9. नंबर 2 बघा किती वेळा आहे? येस, 1 टाइम आहे, 2. सो 2. 3च्या कॉलम मध्ये 3 आहे का? बर्थडेट मध्ये 3 नाही, पण त्यांचा डेस्टिनी नंबर 3 आलेला आहे. सो इथे 3 लिहायचे आपल्याला. नंबर 3. देन नंबर 5 आहे का इथे? येस, नंबर 5 आहे. नंबर 5 राईट डाऊन नंबर 5. नंबर 7. नंबर 7 कुठे आहे बरं? त्यांचा पर्सनॅलिटी नंबर 7 आलेला आहे. सो राईट डाऊन इयर नंबर 7. 8 आहे का? बरेच नंबर आहेत त्यांच्या याच्यामध्ये. वाव, छान आहे. नंबर 8. नंबर 8 आलेला आहे. देन नंबर 8 2 टाइम आलेला आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. राईट डाऊन 2 टाइम. नंबर 1 किती वेळा आहे? 1 टाइम. नंबर 6 आहे का? येस, नंबर 6 पण आहे. येस, ग्रेट. कोण आहेत बरं या व्यक्ती? छान आहे. नंबर 6 पण आहे. फक्त नंबर 4 नाहीये. ओके, आता आपण बघूया काय आहे. सगळं मी काढून टाकते आता. इकडे फोकस असायला पाहिजे तुमचा. आता यांच्या बर्थडेटची कुठला एरो कम्प्लीट होतोय ते आपण बघूया. आता याला म्हणतात एरो. ओके, यांचा कुठला एरो कम्प्लीट होतोय ते बघूया. असंच तुम्ही तुमच्या बर्थडेटचं करा बरं. काढा सगळ्यांनी आपापल्या बर्थडेटचं डिटेल. थोडस फास्ट करा. आज आपल्याला एरो बघायचे, जेवढे एरो होतील तेवढे कम्प्लीट करूया, कारण माझं नेक्स्ट सेशन सुद्धा आहे.
प्रत्येकाने काढा बरं, प्रत्येकाने आपलं स्वतःचं लिहायला सुरुवात करा. प्रत्येकाचा लोशू ग्रीड बनवा. आता आपण एरो बघूया. आपण एरो बघूया. हं. चला, पहिला एरो आहे. हा एरो घेऊया आपण. 258. ओके. 258. बघा बरं, तुमच्या बर्थ चार्ट मध्ये 258 ही लाईन कंप्लीट झालेली आहे का? आता इथे डबल वगैरे आपण काही बघायचं नाही, सिंगल जे काय असेल ते 258 हा नंबर, हे नंबर आहेत का? कोणाकोणाचे आहेत? आता मी कॅमेरा ओपन केला तर हे सगळं निघून जाईल. त्यामुळे तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये मेसेज करा की कोणाकोणाच्या लोशू ग्रीडमध्ये 258 हे नंबर आहेत. अशी ग्रीड आहे त्यांची. असं याला म्हणतात एरो ऑफ डिटर्मिनेशन. 258 लिहून घ्या. एरो ऑफ डिटर्मिनेशन. बरं, ज्योती आहेत, त्यांच्या आहेत, योगिता आहेत, भारती नाही. सेकंड 2 and 5 नाही, पूर्ण लाईन सांगा मला. पूर्ण ज्यांचं आहे त्यांनीच सांगा फक्त. 1-2 नंबर नाही, पूर्ण लाईन. आपण 1-2 नंतर बघणार आहोत, आता पूर्ण लाईन सांगा. येस, चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा फास्ट. 258. बघा आता तुम्ही ना, काय काय लोक वेगळेच आन्सर देतात. मी सांगते 258 तर 258 बद्दलच बोला ना. पुढचे नंबर का बरं घेता आधीच तुम्ही? चला, आपण आता 258 वर बोलूया. याला म्हणतात एरो ऑफ डिटर्मिनेशन. एरो ऑफ डिटर्मिनेशन. आता बघूया, याच्याबद्दल जाणून घेऊया. एरो ऑफ डिटर्मिनेशन म्हणजे काय? ही लोक आयुष्यामध्ये खूप कमिटेड असतात. ही लोक आयुष्यामध्ये खूप कमिटेड असतात. त्यां जे जे विचार करतात त्याचबद्दल तो विचार पूर्ण करण्यासाठी नेहमी झटपट करतात किंवा प्रयत्न करतात. त्यांना जे करायचं असतं त्याच्यावरच फोकस असतो त्यांचा आणि ते पूर्ण करतातच. यांच्याकडे पेशन्स लेवल फार छान असते. काही लोक थोडीशी उतावळी स्वभावाची असतात. आज कुठलंही काम हातात घेतलं तर ते कधी पार पडतोय आणि कधी होतोय झटकीपट असं त्यांना रिझल्ट पाहिजे असतात. पण हे नाही. जर बी पेरलंय तर तिथे वाट बघणं गरजेचं आहे. सो ती लोक वाट बघतात. सो यांच्यामध्ये पेशन्स लेवल फार छान असते. योग्य वेळेची वाट पाहतात आणि योग्य वेळी ती अपॉर्च्युनिटी त्यांना मिळाली की लगेचच ती इनकॅश करतात. 258 बद्दल चाललेलं आहे. यांच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत तरी सुद्धा ती लोक गिव्हअप करत नाही. लाईफमध्ये अनेक अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण गिव्हअप करत नाही. आता 258 ज्यांचा एरो कम्प्लीट झालेला आहे तर ती लोक रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये जाऊ शकतात. आता 258 म्हणजेच काय लिहून घ्या. राजयोग. याला म्हणतात राजयोग. रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये जाऊ शकतात. आता राजयोग आहे. मग जसं की मी डे 1 सांगितलं तर घरी बेडवर बसून तुम्हाला आरामात कोण देणार आहे का? नाही. तर त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला कष्ट करायचेच आहेत. तुमच्या कष्टांना रिझल्ट मात्र चांगले मिळणार आहे, फळ चांगलं मिळणार आहे. त्यामुळे राजयोग आहे 258. हे सगळेच्या सगळे नंबर्स तुमच्यामध्ये असतील 258 तर येस, डेफिनेटली त्या नंबरचे व्हायब्रेशन तुम्हाला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा नंबर आहे नंबर 5, जो तुम्हाला बॅलेन्सिंग करतो तुमच्या लाईफमध्ये. आता काहींच्या ग्रीडमध्ये 2च नंबर असतील, त्यांचं काय?
तर यस, 3 नंबरच्या ऐवजी 2 नंबरचे कुठले तरी व्हायब्रेशन त्यांना मिळतात. पण ज्यांना 3च्या 3 मिळतात त्यांना बेस्ट आहे. ज्यांना 2 मिळतात त्यांना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मिळतं. बट येस, त्या नंबरचे व्हायब्रेशन त्यांना मिळत आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता नंबर एकच असेल फक्त तर काय? फक्त एकच नंबर असेल त्या ग्रीडमध्ये, तर डेफिनेटली ती ग्रीड तुमची वीक आहे. म्हणजे ते व्हायब्रेशन तुम्हाला मिळत नाहीये. पण जर 5 नंबर असेल एकच, तर येस डेफिनेटली हा 5 नंबर तुमच्या सगळ्या नंबरला बॅलन्स करतोय. कारण 5 नंबर हा स्पेशल डिवाइन नंबर आहे. आता बघूया ज्यांच्याकडे अजिबातच नाहीये 258 नंबर, त्यांचं काय. सो ज्यांच्या ग्रीडमध्ये, लोशो ग्रीडमध्ये 258 नंबर अजिबातच नाही, त्याला काय म्हणतात? एरो ऑफ फ्रस्ट्रेशन. एरो ऑफ फ्रस्ट्रेशन. त्यांच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये ही लोक खूप फ्रस्ट्रेट असतात. फेल्युअरला सामना करावा लागतो त्यांना. लाईफमध्ये कन्सिस्टन्सी नसते त्यांच्या. तो आता या लोकांनी काय करावं? सो तुम्हाला येणाऱ्या एक्सपिरियन्स वरून तुम्हाला शिकायचं आहे. आधीचे जे एक्सपिरियन्स आहेत, ज्यांच्या ग्रीडमध्ये 258 नंबरच नाहीये, तर त्यांनी काय करायचंय? तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे एक्सपिरियन्स मिळत आहेत त्याच्यावरून तुम्हाला शिकायचं आहे. आणि योग्य वेळेला तुम्हाला योग्य डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन घेण्याच्या आधी तुम्हाला जो आधीचा एक्सपिरियन्स आलेला आहे त्याचा थोडक्यात विचार करायचा आहे. ठीक आहे. आता उद्या आपण बाकीच्या ग्रीड बघूया. उद्या थोडंसं फास्ट घेऊया आपण. बाकीच्या ग्रीड कंप्लीट करायच्यात आपल्याला. कोणाकोणाच्या कंप्लीट आहेत. आज काय करायचे तुम्ही? किती ग्रीड तुमच्या कंप्लीट आहेत बघा. ग्रीड कशा अशा पण येणार आहेत तुम्हाला. एकच मिनिट सांगते मी. हम्म, हम्म, हम्म. सो अशी पण एक ग्रीड तुम्हाला करायची कंप्लीट. अशी कोणाची आहे का ते बघा. मग ही एक मधली पण ग्रीड आहे, ती बघा कंप्लीट आहे का. मग ही अशा प्रकारे ग्रीड आहे, ती कंप्लीट आहे का बघा. मग ही 816 ची ग्रीड आहे का ते बघा. सो अशा ग्रीड कोणाकोणाच्या किती कंप्लीट आहेत, आज तुम्हाला हा होमवर्क आहे तो तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. येस. बरं, आता 258 ही ग्रीड कोणाची कंप्लीट होती? हा, प्रज्ञा. 258 ग्रीड कंप्लीट होती का तुमची? अनम्यूट करा. मी जसं सांगितलं तसंच आहे का? हो. ओके. काय काय सांगितलेलं सांगा बरं मला. कमिटमेंट, विचार करता त्याचा म्हणजे प्रयत्न पूर्ण, हे फोकस, हा. पेशन्स लेवल चांगली, योग्य वेळेची वाट पाहतात आणि तेच अचीव करतात. ओके. येस, माया पवार. हा माया, बोल. हॅलो. मॅडम, की माझी तुम्ही डेट सिलेक्ट केली ना, तर प्रायमरी मी माझ्या मनात अशी पॉझिटिव्हिटी तयार केली होती की मॅडमने माझीच डेट सिलेक्ट करायला पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या डेट्स आल्या तेवढ्या, तर तेवढ्या सिक्वेन्शियली मी दुसरी डेट पाठवली आणि दुसरी डेट तुम्ही माझी चॉईस केली. मीन्स मी म्हणजे खूप पॉझिटिव्ह राहते आणि जे तुम्ही पॉझिटिव्ह असते आणि मोस्ट ऑफ आतापर्यंत जे माझं एज रनिंग असेल तोपर्यंत मी जेही विचार केले आहेत ना, ते पॉझिटिव्हिटीने केलेले आणि ते पूर्णच झाले. ओके, आणि म्हणजे मला जे तंतोतंत हवं लागू पडते असतं, तुमच्या बाबतीत हे. हो, तंतोतंत लागू पडतंय. आणि मला वाटतं आवाज आवाज ब्रेक होते तुमचा. आवाज ब्रेक होते मॅडम तुमचा. ओके. मेघना मॅडम. मेघना मॅडम आहेत का तुमच्या बर्थडेट मध्ये 258 ग्रीड कंप्लीट? मॅडम 5 आहे फक्त. 5 आहे. 5 सगळ्याला बॅलन्सिंग करतोय. हो, ओके. बरोबर आहे. ओके, चला. नेक्स्ट कोणाचं आहे? ज्योती वारणकर. येस, वारणकर मॅडम आहे का 258 कंप्लीट? हो मॅडम, आहे. ओके, जसं मी सांगितलेलं तसं प्रिडिक्ट आहे का हो तंतोतंत हो, बरोबर? तंतोतंत. ओके, चला, ग्रेट.
सो आता आपण उद्या बाकीच्या ग्रीड बघूया, एरोज बघूया आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला किती रिलेट करताय ते तुम्हाला स्वतःलाच क्रॉस चेक करायचे. उद्या पहिला आपल्या पेड ग्रुपवरती लिंक जाईल आणि नंतर मग बाकीच्या ह्याच्यावर लिंक जाईल. त्यामुळे जे आपले पेड ग्रुप वाले आहेत त्यांनी लगेचच जॉईन कनेक्ट करा. आणि आज मी झूम परचेस करण्याचा प्रयत्न करते आज रात्रीपर्यंत, जेणेकरून मग सगळ्यांना कनेक्ट करता येईल. ओके, चलो, थँक्यू सो मच. बरं, मजा येते का न्यूरोलॉजी शिकताना सगळ्यांना? हा, अनम्यूट करू शकता तुम्ही स्वतःला आता. मला कारण तुमचा थोडक्यात फीडबॅक घेतला तर मला पण शिकवायला मजा येते. हो मॅडम, खूप मॅडम मजा भारी येते आणि वाटतंय. हा मॅडम. छान वाटतं. चांगलं हॅलो. वाटतंय का? काहीतरी नवीन शिकायला मिळतंय का? की तेच जे हो, इतरांनी हो, शिकवलंय हो. तेच मिळतंय? नाही, इंटरेस्टिंग गोष्टी कळतायत ओके, नंबर्स बद्दल. ओके. मॅम मजा असं वाटतंय जसं रेकीची लेवल 1 केली मग सेकंडला ऍडमिशन घेतलं. आता न्यूमरॉलॉजीचं जे हे फ्री करतो त्याच्या पुढचे कोर्सेस करावे असं वाटायला लागलंय आता. करेक्ट मॅडम, आम्ही त्या खूप कळतंय नेक्स्टचीच एकाच वाट वेळी. बघतोय की आता न्यूमरोलॉजीची नेक्स्ट काय असणार आहे मॅडमची पेडवाली. चला, सगळं शिका, पण सगळं शिकून आपल्या आयुष्याला खूप छान सुंदर आकार देण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. कारण आपण हे हॅलो. सगळी इन्व्हेस्टमेंट करतोय कशासाठी? स्वतःसाठी. स्वतःसाठी. ओके, हॅलो येस. मॅडम, तुम्ही जे लोशो ग्रेड बनवलं होतं ना हा, आता मगाशी, तो फर्स्ट आयकॉन होता म्हणजे फर्स्ट स्क्वेअर होता तो एम्प्टी आहे. मग त्यात काय फील म्हणजे तुम्ही बोलले ना की तुम्ही तुमचे नंबर फिल करायचे होते, ते तुमच्यासाठी होतं. तुमच्या बर्थडेट नुसार तुम्हाला तिथे अच्छा. नंबर ऍड करायचे होते. ओके, जसं की म्हणजे मी मग ते आता कोणाच्या तरी बर्थडेचे नंबर त्याच्यामध्ये ऍड केले, तसे तुम्हाला ऍड करायचे होते जे नंबर आहेत ते. हा, मग तिथे 4 नाही आहेत माझ्या बर्थडेट मध्ये, मग तो ब्लँक रिकामाच ठेवायचा. ब्लँक ठेवायचा. ओके ओके, हा, ठीक आहे, आता मी थँक्यू. जसे एरो दाखवलं तुम्हाला, हो, तो 258 कम्प्लीट होत नाही. कम्प्लीट येस. झालाय का तो बघा. नसेल कम्प्लीट हा. झाला तर त्याच्यामध्ये मी सांगितले ज्यांचे 2 नंबर कम्प्लीट आहेत त्यांना काय म्हणावं, ज्यांच्यामध्ये ग्रीडच येस. कम्प्लीट नाही, तो एरोच कम्प्लीट नाही, मग त्यांना काय मिळणार, हे सगळं मी सांगितलं. तसं उद्या इतर इतर एरोजचं तुम्हाला प्रिडिक्शन सांगेन. क्लिअर? हो, आणि 9 जर समजा 9 तारीख जन्मतारीख असते की 9/8, तर हा, तोच नंबर 9 हा घ्यायचा का तिथे म्हणजे ते आता पर्सनल उद्या नंबर? आपण बघूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, कारण ओके, आता ठीक आहे. सगळं ओके सांगितलं तर तुम्ही ते कन्फ्युज होणार. म्हणून मी आज डबल ओके. डिजिट वाली नंबर घेतली, डेट घेतली. उद्या सिंगल डिजिट वाली घेऊया. थँक्यू क्लिअर? मॅडम, इन्स्पायरिंग ऑल दिस. चलो, थँक्यू सो मच. पण कॅमेरे ऑन ठेवा. तुमचे कॅमेरे ऑन असतील तर मला मजा येते शिकवायला. पण तुम्हीच झोपलेला असाल तर मग मला मजा येत नाही शिकवायला. ओके, सो इफ पॉसिबल मला तुमचं घर बघायचं नाहीये, तुमच्या घरातली धावपळ बघायची नाहीये. मला फक्त हे बघायचे की तुम्ही किती डेडिकेट आहात, तुम्ही किती कमिटेड आहात. कारण बदल आपल्याला स्वतःला करायचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना सांगायचंय की हा 1-1.5 तास, आता पुढे पुढे आपला थोडंसं वाढणार आहे टायमिंग, बरोबर. जसे माझे सेशन कम्प्लीट होतील. हा पुढचा 1.5 तास फक्त मला स्वतःला द्यायचंय. त्यामुळे घरातल्यांना आधीच सांगा की मला डिस्टर्ब करू नका. ओके, सो जेवढं मॅडम डेडिकेट होऊन तुम्ही हे नॉलेज घ्याल, कारण हे डिवाइन नॉलेज आहे, तेवढा तुमचाच फायदा आहे. आणि येस, डेफिनेटली जो ज्याच्यासाठी येतो त्याला ते मिळतं, याच्यावर माझा ट्रस्ट आहे. ओके, मॅडम माझी थँक्यू सो मच. माझी माझी दुसरी बॅच आहे ना, तर तिकडे गोंधळ होईल. हा, बोला. माझी ना 20 तारीख आहे. मग मी कुठला धरायचा, 2 का 20 धरायचा? आता ते उद्या बघूया. ओके, चला, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. Thank you.